हॅलो सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला टायटलवरनं कळालंच असेल की आज या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे मृचा ब्युटीचे न्यू लॉन्चेस विच इज ब्लशेस. आणि तुमच्यासोबतच मी हे पॅकेज वगैरे ओपन करणार आहे. मी यूज करून बघितलेलं नाही आहे, मी फक्त ते बघितलं की काय आलं आहे, किती आलं आहे. मी शेड्स वगैरे काही बघितलेलं नाही आहे, सो तुमच्यासोबतच ते शेअर करणार आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये होणार आहे एक गिव अवे. सो मी ठरवलं की या वीकमध्ये मी 2 गिव अवे करणार आहे. सो फर्स्टवाला या व्हिडिओमध्ये असेल, सो कीप वॉचिंग. मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स काय आहेत गिव अवेचे आणि रूल्स ते सांगणार आहे. सो कीप वॉचिंग अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो हा बॉक्स मला रिसीव्ह झाला आहे मृचा ब्युटीकडनं अँड दिस इज व्हेरी सरप्रायझिंग फॉर मी बिकॉज मी लास्ट टाईम जे मला PR मिळालं होतं लिपस्टिक्सचं, तेव्हा मी पार्ट घेतलेलं, ते तिचा PR फॉर्म जो होता ना तो फिल केलेला. अँड मला एक्सपेक्टेड नव्हतं की सेकंड PRच्या लिस्टमध्ये पण असं ती कंटिन्यू करत राहणार आहे. आय एम नॉट शुअर कधीपर्यंत, बट येस आय लव्ह दिस. म्हणजे तिचं पॅकेजिंग आणि लास्ट टाईमचं पण PR बॉक्स खूप प्रिटी होतं. या बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवते काय आहे. मी तिचे ब्लशेस यूज करायला खूप एक्सायटेड आहे बिकॉज तिचे लिप शेड्स खूपच अनएक्सपेक्टेडली चांगले होते फ्रॉम अ इंडियन ब्रँड. सो येस, हा आहे हे तिचे आय थिंक शेड कार्ड्स आणि दिस इज मृणाल पांचाल आणि हे आहे अनदर. ओके, सगळ्या इंडियन स्किन टोनवरती तिने हे यूज करून दाखवलेलं आहे. सो नाईस. त्याच्यामध्ये आय थिंक ब्लशेसमध्ये 6 शेड्स लॉन्च केले तिने. पेटल, पिंक लेमनेड, पीची पॉप, मलबेरी मॅजिक, फिग फ्लश अँड बेरी ब्लश. सो बघूया मला कोणते रिसीव्ह झालेत. सो दिस इज हर थर्ड, काय बोलतात त्याला. आणि मी हे बघून इतकी खुश झाली ना. हे असं पॅकेजिंग आलं होतं. तिने हे मला नाही, आम्हाला जे पण PR ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये आहेत त्यांना ही बॅग सेंड केली आहे. दिस इज सो प्रिटी. खूप म्हणजे जी क्वालिटी आणि एकदम टॉप क्लास आहे. लाईक एव्हरीडे समर वाईब, म्हणजे असं समरला कसे आपण लाईट कलरचे कपडे वगैरे वेअर करतो आणि त्याच्यासोबत ही किती प्रिटी वाटणार आहे. मला ही खूप आवडली. आणि दिस इज लाईक अ गिफ्ट, आणि गिफ्ट्स कोणाला नाही आवडत. आणि मग ह्याच्यामध्ये आहेत 3 ब्लशेस. तिचे ब्लशेसचे बॉक्सेस मला खूप आवडतात, असे 3D वगैरे असेल. अँड दिस इज नॉट म्हणजे लाईक असं पेड वगैरे काय नाही आहे, जस्ट तिने PR पाठवलं अँड आय एम रिव्ह्यूइंग इट. सो येस, आय विल शेअर माय ऑनेस्ट रिव्ह्यूज. लास्ट टाईम मी तिच्या लिपस्टिकची तारीफ एवढी केलेली की खूप लोकांना वाटलं की दॅट वॉज अ पेड पार्टनरशिप, पण नाही. ओके, सो या बॉक्समधून मला शेड जो मिळाला आहे दॅट इज पेटल, पीची पॉप अँड मलबेरी मॅजिक. हा डार्क आहे एकदम, हा मीडियम टोन आहे अँड दिस इज पेटल. आणि हां, मी मृचा ब्युटीचे पण गिव अवे करणार आहे, सो पुढचे व्हिडिओज पण बघत राहा. मला डार्क शेड ट्राय करायचा आहे, मलबेरी मॅजिक. सो ते आपण ओपन करूया. अँड ओ वाव, ॲक्च्युली मी या वीक एवढा बिझी होती ना की मी तिचं पॅकेजिंग, तिने काय लॉन्च केलं आहे ह्याच्यावरती काहीच ट्रॅक नव्हता माझा. आणि फक्त मी असं स्टोरीज वगैरे जे मुली टाकत होते ते बघत होती. बट इट फील्स सो प्रीमियम. म्हणजे ह्याचं जे कॅप आहे ते एकदम वेगळ्याच शेपचं आहे. आणि देन ही एवढी आहे, माझ्या पाम साईजला छोटं बॉटल आहे, लाईक नॉट ह्यूज. पण मला असं वाटतं की ब्लशेसमध्ये आता माझ्याकडे एक शार्लेट टिल्बरीचं आहे, तो एवढूसा आहे, बट स्टील ते मला खूप पुरतं आहे बिकॉज ह्यांचे ना पिगमेंट एवढे चांगले असतात की फक्त 1-2 टॅपमध्ये यू आर गुड. सो सर्वात पहिले आपण हे ट्राय करूया. मलबेरी एकदम टायनी अमाऊंट घेणार आहे. 2 सेकंडसाठी मला कॉफी सारखा वास आला. फुल असं हे झालं, आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का, बट आय थिंक ते बोलतात ना हवा असते, किती आहे याच्यात ग्राम, आय डोंट नो, 10 ml. सो येस, मग ते होणारच तसं. सो हा शेड आहे, एकदम असा ब्लडी रेड वाटतंय. आणि ह्याला आता आपण पिगमेंट खूपच चांगली आहे, आपण लावून बघूया. आज म्हणून मी ब्लश नाही लावलं, मी फक्त ही हालत बघा माझी. म्हणजे मी जरा अशी आजारी होती, सर्दी वगैरे, आणि त्याच्यामध्ये मी काही लक्ष दिलं नाही, तर
स्किनची हालत बघा, मला लगेच रिॲक्शन्स होतात. हा डार्क शेड आहे बट खूप चांगला ब्लेंड होतोय. लाईक असं पॅची नाही वाटत आहे, काही नाही, खूप इझिली ब्लेंड झाला. आणि ह्याला ना हार्श फ्रेग्रन्स नाही आहे. लाईक एकदम असं म्हणजे फ्रेग्रन्स नेग्लिजिबल वाटतोय. ह्याचा कसा असतो च्युइंगमचा एकदम असा फ्रेशी बबलगमी फ्रेग्रन्स तसा आहे. तर आपण इथे पण लावून बघूया. आय थिंक इतका काफी आहे. मी थोडंसं ना आईजला पण लावलंय. मला हा शेड ओव्हरऑल आवडला. असं एकदम पिंकी पिंकी वाटतंय. लाईक मला असं वाटलं की खूप रेडिश वाटेल आणि खूप डार्क वाटेल माझ्या स्किन टोनवरती, बट नाही, हे पिंकच वाटतंय. लाईक इट्स नाईस. फक्त मला काय वाटलं माहिती आहे का, ही क्रीमी थोडं कमी आहे आणि वॉटरी थोडं जास्त आहे. ब्लेंड खूप इझिली झालं. सो हा होता मलबेरीवाला. दुसरा ट्राय करूया आपण. नेक्स्ट आहे पेटल. पेटल ट्राय करूया. मला असं वाटतं की पेटल मला खूप जास्त आवडेल. आधी मी बॅक साईडला करते, नाही तर या ब्लशेसच्या नादात ह्याला कलर लागेल. पेटल मला असं वाटतं की एकदम पिंकी एकदम रोझी कलर असणार आहे. थोडा जास्त आला बट येस, आय थिंक फर्स्ट हे थोडं ना असं कुछ होऊन जातं. दिसते थोडंसं लिक्विड पण आलं. आय थिंक ते फर्स्ट टाइम मी ह्याला यूज करते म्हणून ते तसं येत असेल. बट हा शेड एकदम त्या शार्लेट टिल्बरी जे माझ्याकडे आहे ना त्याच्यासोबत सारखा मॅच करतोय. मी आता त्याला इथे नाही लावणार, इथे तुम्हाला दाखवते. ह्याचा पण एकदम बबलगम सारखं किती इझिली, मी फक्त एक डॅप केलं आणि सी किती इझिली ब्लेंड होतंय. ते खूप प्रिटी वाटतं आणि खूप इझिली असं कुठेच हेवीनेस नाही फील होते प्रोडक्टचं. असं वाटत नाही आहे कुठेतरी, म्हणजे तुम्ही बघताय म्हणजे स्किन टोन सोबत किती इझिली हा ब्लेंड झालाय. सी, आणि एकदम प्रिटी कलर आहे हा. सी, एकदम असं बोलतो ना विदिन सेकंड्स हा ब्लेंड होतोय. खूप आवडलं मला. मी थोडी पिंकी पिंकी होईल पण मला हे पुसायचं नाही. परत मग मॉइश्चरायझर लावा. अँड माझी स्किन ऑलरेडी खूप इरिटेटेड आहे. सो तुम्ही एवढ्यामध्ये समजून जा प्लीज. खूप सटली तो असा ब्लेंड झालेला आहे. मला खूप आवडला. एकदम तिचे लिपस्टिक्स कशी एकदम बटरी फिनिश होती तशीच ही फिनिश आहे. जास्त वेळ ठेवल्यानंतर हे सेटल होऊन जात आहेत. लाईक कधी कधी असं कोणत्या तरी ब्लशसोबत होतं की आपण लावल्यानंतर ना विदिन 2-3 आवर्स ब्लश निघून जातात. आय थिंक तसं होणार नाही बिकॉज हे एकदम असं मॅट बसलंय. सी, मी एवढं रब करते बट स्टिल हे जात नाही आहे. सो आय थिंक हे लॉंग लास्टिंगसुद्धा असणार आहे. सो हे होतं पेटल. थर्ड शेड इज पीची पॉप. ह्याला पण आधी आपण शेक करून घेऊया. हा इथे ट्राय करूया बिकॉज हा हात माझा खूप खराब झालेला आहे. खूप आरामात त्याला पुश करावं लागणार, एकदम भस्कन निघतं. सो हा ना शेड एकदम असा कोरल शेड असतात माहिती आहे, जसं कोरियन ब्युटीजवरती दिसतात, ऑरेंजिश पीची कलर, सेम तसाच आहे. नाईस. बोली ना एकदम कोरल आहे आणि कोरल ना समर्ससाठी एकदम परफेक्ट कलर आहे बिकॉज एक तर ती सनलाईट असते, सन असतं, आपण युजली एवढं जात नाही सनमध्ये, बट सांगते की एकदम समर वाईब आहे आणि एकदम कमी अमाऊंट लागते आणि खूप लवकर जास्त ब्लेंड होतं. असं नाही की सी, हा पीच आहे आणि हा ऑरेंज आहे. मी अजून थोडा यूज करते. एक ड्रॉप इज इनफ. खूप इझिली होतं आहे. हा पेटल आहे आणि हा ऑरेंजवाला आहे पीची पॉप, आणि मी जो लावला आहे तो मलबेरीवाला आहे इथे. हा एकदम पिंक आहे. हा डार्क स्किन टोनवरती पण चांगला वाटेल. हा पण ना असं डस्की स्किन टोन, फेअर स्किन टोन दोन्हीवरती चांगला वाटेल. हा डस्कीवरती आय एम नॉट शुअर बिकॉज डस्की स्किन टोन थोडीशी ब्राउनिश असते. ब्राउनिशवरती ऑरेंज आय डोंट थिंक एवढं इझिली ब्लेंड होईल. सो ब्राऊन अँड डस्की स्किन टोनसाठी आय थिंक पेटल आणि मलबेरी खूप छान वाटेल.
सो येस, हा होता ऑरेंज. आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ कोरल कलर्स. मला असं वाटतं की ते माझ्यावरती इतके चांगले नाही वाटत. बट येस, जे लोक फेअर वगैरे आहेत आणि एकदम फेअर बोलते मी, जे व्हाईटवाले फेअर असतात ना, त्यांच्यावरती हा शेड खूप प्रिटी वाटतो. ती ब्लेंड होत आहे, कुठेच मला असं पॅचीनेस नाही फील होत आहे. आणि जबकी मी हाताला मॉइश्चरायझर नाही लावलं आहे. आणि जस्ट इमॅजिन, जेव्हा तुम्ही फेसला मॉइश्चरायझर लावाल आणि मग हा ब्लश यूज कराल तर तो अजून स्मूथली आणि इव्हनली ब्लेंड होईल. मला हे तिन्ही शेड्स आवडले. आणि आत्ता वेळ आहे गिव्ह अवे प्रोडक्ट्सला दाखवायची. सो येस, तर हा गिव्ह अवे असणार आहे फॉक्सटेल प्रोडक्ट्ससाठी. सो फर्स्ट आहे फॉक्सटेलचं लिप बाम, लिप ब्राईटनिंग बाम. ह्याचा शेड आहे लाईट मूव्ह ग्लेज. आणि हे माझ्याकडे सुद्धा आहे, मी पण यूज करते. दिस इज नॉट व्हेरी हायड्रेटिंग, बट हे ना मॉर्निंग टाईमसाठी इट इज व्हेरी गुड. म्हणजे तुमचे लिप्स ॲटलिस्ट ड्राय नाही करणार. आणि हे आहे ओव्हरनाईट ग्लो मास्क. हे नाईट टाईमसाठी आहे, राईट, हे नाईट टाईमला यूज करायचं आहे. अँड दिस इज फॉक्सटेल विटॅमिन सी ब्राईटनिंग सिरम. सो हे 3 प्रोडक्ट्स आहेत. गिव्ह अवेसाठी ओनली सिम्पल रूल्स आहेत. ओनली यू हॅव टू फॉलो दिस चॅनल, यू हॅव टू कॉमेंट अँड लाईक दिस व्हिडिओ, दॅट्स इट. हे 3 स्टेप केल्यानंतर जस्ट कॉमेंट करा की डन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणता रुचा ब्युटीचा शेड आवडला ते सांगा. दॅट्स इट. हे 3 सिम्पल रूल्स आहेत. आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स नको असतील तर गिव्ह अवेमध्ये पार्ट घेऊ नका. अजून चान्सेस येतील, बिकॉज एकदा गिव्ह अवेमध्ये तुम्ही जिंकलात तर नेक्स्ट टाईम परत सेम पर्सनला देणं इज नॉट फेअर. सो ज्याला हे प्रोडक्ट्स आवडतात आणि ज्याला गरज आहे विटॅमिन सी सिरम अँड ओव्हरनाईट ग्लो मास्क, सो हे आहे AHA PHA प्रो विटॅमिन B5. दिस इज फॉर ऑल स्किन टाईप्स. हे ग्लोईंग आणि इवन टोन स्किन करायसाठी आहे. अँड विटॅमिन सी ब्राईटनिंग सिरम, दिस इज 15% एस्कॉर्बिक ॲसिड प्लस विटॅमिन E. हे डार्क स्पॉट्स अँड स्किनमध्ये पिगमेंटेशन वगैरे असतं त्याला हे विटॅमिन C सिरम फाईट करतं. सो ज्यांना गरज असेल त्यांनीच हे करा. बाकी पुढचे अजून जे गिव्ह अवेज येतील त्याच्यामध्ये मग ज्यांना, म्हणजे तुम्हाला कळालं ना, अंडरस्टँडिंग. तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्ही अप्लाय करा, नाहीतर मग पुढच्या गिव्ह अवेसाठी वेट करा. सो या, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. अँड डू लेट मी नो की तुम्हाला कसा वाटला हा शेड अँड माय न्यू हेअरस्टाईल. मी नेहमी ओपन हेअर्समध्ये येते, बट आज विचार केला की जरासं ट्राय करूया. सो येस, that was all. Thank you for watching this video and keep supporting. Bye.